हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार आजच्या विचारधन या सत्रामध्ये. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचारधन हे सत्र. यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष. दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासात घडून गेल्या आहेत पण त्या इतिहासात कोरल्या गेल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती दिनविशेष या सत्रात घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 25 एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1859 साली सुएझ कालव्याची पायाभरणी झाली होती. सुएझ कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा असून त्याचे बांधकाम 1869 साली पूर्ण करण्यात आले. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सईद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतूक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरू होण्यापूर्वी युरोपातून आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7,000 किलोमीटर लांबीचा वळसा घालून जावे लागत असे. 6 ऑगस्ट 2015 रोजी या कालव्याला समांतर असा 30 किलोमीटर लांबीचा म्हणजेच 21 मैल लांबीचा अजून एक कालवा सुरू करण्यात आला. यामुळे येथून दिवसाला 49च्या ऐवजी 97 जहाजे जाऊ शकतील. सुएझ कालवा प्राधिकरण या संस्थेकडे कालव्याची मालकी व देखभालीची जबाबदारी आहे. ही संस्था इजिप्त सरकारने 1956 मध्ये स्थापन केली होती. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. आजच्याच दिवशी 1901 साली स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले. 1953 मध्ये DNA रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रिक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला. आजच्याच दिवशी 1966 साली एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला. 26 एप्रिल रोजी हा भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे ताश्कंदमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला. शहरातील बहुतांश इमारती उद्ध्वस्त झाल्या. यामध्ये जवळपास 200 लोक ठार झाली तर 2 लाख ते 3 लाख दरम्यान लोक बेघर झाली. या आपत्तीनंतर ताश्कंदमधील बहुतेक ऐतिहासिक भागांचा नाश झाला आणि सोव्हिएत स्थापत्य शैलीच्या आधारे हे शहर पुन्हा बनवण्यात आले. सोव्हिएत अधिकाऱ्यांनी या भूकंपाचा अंदाज लावण्यासाठी भूकंप विज्ञान संस्था तयार केली. आजच्याच दिवशी 1214 मध्ये फ्रान्सचा राजा लुई 9वा यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 1270 रोजी झाला. 1874 साली रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जुलै 1937 साली झाला. गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी रेडिओ ट्रान्समिशन आणि रेडिओ टेलिग्राफ सिस्टीमचे कार्य याचा शोध लावला. त्यांना रेडिओचा शोधकर्ता म्हणून श्रेय जाते. गुग्लिएल्मो मार्कोनी आणि कार्ल फर्डिनांड ब्राउन यांना भौतिकशास्त्रातील 1909 सालचा नोबेल पारितोषिक सामायिक पद्धतीने देण्यात आला. आजच्याच दिवशी 1983 साली पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले. आजच्याच दिवशी 1989 मध्ये श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या 3,30,000 तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला. 2000 साली वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची 519.6 मीटर पर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. 2015 साली 7.8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात 9,100 जण मारले गेले. आजच्याच दिवशी 1918 साली हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 11 मार्च 1993 रोजी झाला.
1940 मध्ये हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1961 साली अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राजदान यांचा जन्म झाला. 1961 मध्ये भारतीय अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म झाला. 1964 मध्ये भारतीय राजकारणी RPN सिंग यांचा जन्म झाला. 1999 साली साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2002 साली लाटवियाच्या योग शिक्षिका इंदिरा देवी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 12 मे 1899 रोजी झाला. 2003 साली ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1914 साली झाला. 2005 साली भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 15 डिसेंबर 1908 साली झाला. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आजचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 86 98 80, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता. त्याकरता तुम्हाला आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.